हे मी पहिल्यांदाच सांगते. आम्ही ॲक्च्युली स्कूल फ्रेंड आहोत. पण आम्ही स्कूलमध्ये असताना कधीच एकमेकांशी बोललो नाही. कधीच नाही. म्हणजे जस्ट एक होतं की हा मला आवडतो, ही मला आवडते. पण त्यावेळेला आता खूप बोल्ड झाली आहेत मुलं शाळेतली. हो पण ना. त्यावेळेला बोलणं सुद्धा म्हणजे एक वेळ बाकीच्या मुलांशी बोलता येईल. पण जो मुलगा आवडतो त्याच्याशी बोलणं म्हणजे असं नाही, शक्यच नाही. तर मी शाळेत असताना त्याच्याशी कधीच बोलले नाही. प्रत्येक लहानपणी मुलीला असं वाटत असतं की हा माझा नवरा असावा, ह्याच्याशी मी लग्न करेन, माझं ह्याच्यावर प्रेम आहे. ॲक्च्युली माझे जे कोणी को आर्टिस्ट असतात ना, ते मला भेटतात आणि मला कोथिंबीर राईसवाले म्हणूनच ओळखतात. सो टाइम जेव्हा ते दुसऱ्या कोणत्या सेटवर भेटतात, तर ते दुसऱ्या को आर्टिस्टना विचारतात, सही आहे, कोथिंबीर राईस खाल्लास का? असं. कसलं कमाल, एकदा यायला पाहिजे लंच ब्रेक मध्ये. ये नक्की ये. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. अबोल प्रीतीची अजब कहाणी या सेटवर मी आली आहे आणि तुम्हा सगळ्यांना एक सिक्रेट सांगायचं आहे की सई जी आहे ती वाईल्ड कार्ड एंट्री घेऊन या मालिकेमध्ये आली आहे. सो कशी आहे सई? मस्त मजेत. सो वाईल्ड कार्ड एंट्री वगैरे मी म्हटलंय. सो आम्हाला कळेल का की तुझ्या येण्याने काही बदल होणार आहे मालिकेमध्ये, सांगू शकशील? ऑब्व्हियसली होणार आहे. धमाका घेऊनच येणार आहे मी. राजवीरच्या लाईफमध्ये एक वादळ येणार आहे आता. ते कळेलच तुम्हाला. पण सई खूप छान दिसतेस. म्हणजे आपल्याला नेहमी एक असतं की आपलं कॅरेक्टर खूप छान दिसायला हवं आणि मी जेव्हा तुला बघितलं, ओ माय गॉड, कसली कमाल गॉर्जियस दिसतेस तू. सो तुला किती आवडला ग हा लुक जेव्हा तू अशी तयार झालीस या लुक मध्ये तेव्हा? ऍक्च्युली त्यांना असाच एकदम डॅशिंग लुक हवा होता. सो लुक टेस्टवर आम्ही खूप मेहनत घेतलेली आहे. म्हणजे सगळ्याच टीमने, क्रिएटिव्ह म्हण किंवा कॉस्ट्युम डिपार्टमेंट म्हण. तर स्टार्टिंगला खूपच सोबर, हळूहळू हळूहळू मग फायनली नाही, आता डायरेक्ट तिला मिनी स्कर्ट आणि क्रॉप टॉपच देऊन टाका. केस हायलाइट करा आणि टॉंग आणि फुल बाउन्स असं सगळं. सो ते पूर्ण झाल्यानंतर माझं असं झालं ओ, कारण आधी जेवढे कॅरेक्टर्स केले होते मी त्याच्यामध्ये खूपच सिम्पल, साधी सून किंवा मायथो असे सगळे कॅरेक्टर, म्हणजे आता बरेच वर्षांपूर्वीपर्यंत मी असे सगळे कॅरेक्टर केलेले. असा लुक, एवढा डॅशिंग लुक मी आत्तापर्यंत केला नव्हता. सो एक्साइटेड तर आहेच. पण आता सीन शूट करायला पण मजा येते. तू म्हणालीस तसं तुला आम्ही याआधी साडी वगैरे मध्ये बघितलं, अगदी लग्न वगैरे झाली अशा लुक मध्ये पण पाहिलंय. त्यामुळे तुला जेव्हा मी बघितलं ना तेव्हा पटकन असा झटकाच बसला. मला नाही वाटलं की तू आहेस म्हणून, पण तू जवळ आले म्हटलं अरे हो हीच आहे. पण खूप छान दिसतेस. बाय द वे, असं ना खूप समज असतो की पहिली मालिका संपल्यानंतर आपल्याला जेव्हा दुसरी मालिका मिळते त्यावेळेला सहज रोल्स ऑफर होतात तुम्हाला, असा एक समज असतो. आम्हाला पाहताना तरी असंच वाटतं. पण असं असतं का की तुमचा एक वेगळा स्ट्रगल असतो पहिली मालिका मिळाल्यानंतर, म्हणजे पहिली मालिका संपल्यानंतर दुसरी मालिका मिळवण्यासाठी? ऍक्च्युली तुम्ही जी मालिका, म्हणजे जी चालू असते मालिका, त्याच्यात तुम्ही कसं परफॉर्म करता, तुमचं कसं अटायर असतो, तुमचं कसं परफॉर्मन्स असतो, त्याच्यावरती सुद्धा डिपेंड आहे तुम्हाला दुसरी मालिका कधी मिळेल. किंवा आता आमची तर मालिका संपल्यानंतर आम्हाला फोन, म्हणजे आमच्या सगळ्याच टीमला फोन येतच होते, कारण आधीची मालिका एकदमच बूम होती. त्यामुळे असं काही नाहीये, ते तुमच्यावर असतं डिपेंड, असं मी म्हणेन. सो ही मालिका तुझ्यापर्यंत कशी येऊन पोहोचली? असं कोणाच्या रेफरन्सने पोहोचली हे मला माहिती नाहीये, कारण सोनी मराठीवर मी ऑलरेडी एक सिरियल केलेली आहे. तर त्यांनी मला कॉल केला की असं असं कॅरेक्टर इन होत आहे, तर खूप डॅशिंग कॅरेक्टर आहे, एकदम बोल्ड आहे, तर तू इंटरेस्टेड आहेस का करायला? तर मी खूप दिवसांपासून असा विचार करत होते की काहीतरी वेगळं करायचंय. म्हणजे वेगळं म्हणजे आतापर्यंत आपण जे करत आलोय, एका ऍक्टरला नेहमी काहीतरी वेगळं 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 परफॉर्म करायला नेहमी आवडत असतं. सो ऑब्व्हियसली हे काहीतरी वेगळं होतं आणि मी तेव्हा एकदम अशी अरे वाव, का नाही, मी इंटरेस्टेड आहे हे सगळं करायला. बरं, जेव्हा जेव्हा तुमचं कुठल्याही रोलसाठी सिलेक्शन होतं, आम्ही तिथे असतो इंटरव्ह्यूज घेण्यासाठी, पण रिजेक्शनवर कोणी बोलत नाही फार असं. सो तुला लाईफमध्ये एक ऍक्टर म्हणून रिजेक्शन कधी तू फेस केलंयस का? खूप वेळा
प्रत्येक ऍक्टरला रिजेक्शन येतं. म्हणजे भरपूर ऑडिशन्स देऊन एखादं कॅरेक्टर मिळतं हे प्रत्येकाच्या लाईफमध्ये होतं. फक्त त्यांच्या म्हणजे एखादं कॅरेक्टर म्हण तर त्यांच्या परफॉर्मन्सवर डिपेंड नसतं. तो लुक पूर्ण गेटअप झाल्यानंतर जो रायटर किंवा क्रिएटिव्ह किंवा चॅनलने विचार केलेला लुक जो आहे तो तसा त्यांना मिळायला पाहिजे. सो आणि प्लस परफॉर्मन्स प्लस कॉन्फिडन्स आणि हे सगळं त्याच्यामध्ये असतं. सो असं प्रत्येक वेळेला जेव्हा रिजेक्शन येतं तेव्हा नाही मला मी कॅपेबलच नाहीये, माझं काही होतच नाहीये असा विचार मी तरी करत नाही. कारण प्रयत्न करत राहावे आणि कोणत्या ना कोणत्या कॅरेक्टरमध्ये तरी फिट होऊच हे तर माझं असतंच नेहमी. जसं की आतापर्यंत मी हे नॉर्मल कॅरेक्टर केलेले आहेत तर मलाच माहिती नव्हतं की मी ह्या लुकमध्ये सुद्धा छान दिसते. कारण मी नॉर्मली असे कपडे नाही घालत. नॉर्मली खूपच साधी असते मी. कुर्ता किंवा जीन्स टॉप हे सगळं जास्त प्रेफर करते. सो मलाच माहिती नव्हतं आणि ते सगळं गेटअप झाल्यानंतर माझं झालं ओ मी अशी सुद्धा छान दिसते आणि मी हे सगळं कॅरी सुद्धा करू शकते. बरं, आपल्या मालिकेचं नाव खूप कमाल आहे. सो मला ऐकायला आवडेल की तुझी खऱ्या आयुष्यातली जी अबोल प्रेमाची अजब कहाणी आहे त्याविषयी, प्रशांत विषयी. सो तुमचं कसं आहे? कारण अॅनिव्हर्सरी पण झाली आहे डिसेंबर मध्ये. सो त्यामुळे दुसरी अॅनिव्हर्सरी झाली. ओके, हे मी पहिल्यांदाच सांगते. आम्ही ऍक्च्युली स्कूल फ्रेंड आहोत पण आम्ही स्कूलमध्ये असताना कधीच एकमेकांशी बोललो नाही. कधीच नाही. म्हणजे जस्ट एक होतं की हा मला आवडतो, ही मला आवडते. पण त्यावेळेला आता खूप बोल्ड झाली आहेत मुलं शाळेतली. पण त्यावेळेला बोलणं सुद्धा म्हणजे एक वेळ बाकीच्या मुलांशी बोलता येईल पण जो मुलगा आवडतो त्याच्याशी बोलणं म्हणजे असं नाही, शक्यच नाही. तर मी शाळेत असताना त्याच्याशी कधीच बोलले नाही आणि आमची लॉकडाऊनमध्ये ओळख झाली आणि मग हळूहळू गोष्टी वाढत गेल्या. त्याने मला विचारलं, मग मी घरी विचारलं आणि मग आमचं लग्न एकदम पटकन ठरलं. असं लिटरली आठवड्याभरात लग्न ठरलं. हा, कारण खूप प्रॅक्टिकल होतं की तू रेडी आहेस, मी रेडी आहे, ओके. पण घरी आम्ही सांगितलं की आम्हाला 1 वर्ष हवंय की आम्ही बघू. कारण आत्ताच म्हणजे तसं तर बोललोच नव्हतो एकमेकांशी. तर आत्ताच ओळख झाली आहे तर विचार जुळतायत का, जमतंय का. पण तसं कधीच झालं नाही आणि खूप मस्त चाललंय. म्हणजे अशी होती अबोल प्रेमाची अजब कहाणी तुमची. ऍक्च्युली अबोल प्रेमाची अजब कहाणी. मी थोडंसं माझ्या कॅरेक्टर बद्दल सांगते. जो माझं नाव आहे, एकदम डॅशिंग ते पण. आणि जोजो ही जरी लहानपणीची मैत्रीण असली तरी प्रत्येक लहानपणी मुलीला असं वाटत असतं की हा माझा नवरा असावा, ह्याच्याशी मी लग्न करेन, माझं ह्याच्यावर प्रेम आहे. तसं तिचं राजवीरवर लहानपणी खूप प्रेम होतं आणि बरेच वर्षांनी ती त्याच्या लाईफमध्ये परत आली आणि ते स्वप्न तिचं अजून तसंच आहे की तिला राजवीरवर प्रेम आहे, तिला त्याच्याशी लग्न करायचं हे तिने ठरवलेलंच आहे. आणि आता मयुरी आणि राजवीरच्या लव्ह स्टोरीमध्ये एक नवीन ट्विस्ट आलेला आहे त्याच्यामुळे आणि मला त्यांच्या लाईफमध्ये वादळच आणायचं आहे आणि धमाका क्रिएट करायचा आहे. सो असं आहे माझं कॅरेक्टर. आता कुठे यार ते दोघं जण जवळ यायला लागलेले आणि इतक्या लवकर धमाका होणार आहे म्हणजे आता आम्हाला पण टेन्शन आलंय. बघूया आता काय होतंय. मी आत्ताच म्हटलं तसं की मी क्विक क्वेश्चन्स आणलेत. सो आय होप पटापटा उत्तरं मिळतील. बघूया. सो सोपं आहे की सेटवर यायला निघताना अशी एखादी मॅन्डेटरी गोष्ट जी केल्याशिवाय तू घराबाहेर नाही पडत. स्कार्फ आणि चष्मा. बरं, तुझ्या घरातल्या टिफिन मधला असा एकतरी अल्टिमेट कमाल पदार्थ जो सेटवरच्या प्रत्येकाने एकदा तरी चाखायला पाहिजे. ऍक्च्युली माझे जे कोणी को आर्टिस्ट असतात ना ते मला भेटतात आणि मला कोथिंबीर राईस वाले म्हणूनच ओळखतात. सो कोथिंबीर राईस म्हणून एक राईस मी बनवते, कोथिंबीर पुदिना राईस, जो मी प्रत्येक सेटवर 1-2दा तरी घेऊन जाते आणि तो प्रत्येकाने पहिल्यांदाच खाल्लेला असतो. तेव्हा त्यांचं असं असतं ओ हा छान आहे. तर नेक्स्ट टाइम जेव्हा ते दुसऱ्या कोणत्या सेटवर भेटतात तर ते दुसऱ्या को आर्टिस्टना विचारतात सही आहे कोथिंबीर राईस खाल्लास का असा. कसला कमाली. एकदा यायला पाहिजे लंच ब्रेक मध्ये. ये नक्की. बरं, आता तू नवीनच आहे सेटवर पण तरी पण एखादी अशी कम्फर्ट झोन झालेली सेटवरची जागा आहे तुझी की अजून वेळ आहे व्हायला?
हा, अजून वेळ आहे, पण ऑब्व्हियसली कॅमेरा समोर जेव्हा मी परफॉर्म करते तेव्हा मी खूप कम्फर्टेबल असते. बरं, जसं की तू आता कोथिंबीर राईसचं सांगितलंस, पण त्याच्या व्यतिरिक्त सई ज्याही सेटवर असेल तिथे मॅन्डेटरी घडणारच अशी एखादी गोष्ट माझ्याबद्दल तू असलीस की हे घडणारच. माझी सेटवर मोस्टली माझ्या सगळ्या फ्रेंड्सना सई म्हणजे सई ओके, ती कुठेतरी मोबाईल शोधत असेल, नाही तर तिच्या कोणत्या तरी गोष्टी शोधत असतील, कारण मी खूप विसरभोळी आहे. मी इथे तिथे गोष्टी ठेवते, अगदी काखेत कळसा गावाला वळसा हा. तसं असतं माझं. खिशात मोबाईल असो तरी मी गावभर शोधत असते. ही गोष्ट घडणारच सेटवर. बरं, शूटला असताना अशी एखादी गोष्ट जी झाल्याशिवाय तुला वाटत नाही की आजचा दिवस कम्प्लीट झालाय. कॉफी कॉफी शिवाय राहू नाही शकत. अजिबात नाही. बरं, सईच्या मेकअप रूमच्या बाहेर जर एखादी पाटी लावली सूचनांचा फलक, तर त्यावर कुठली सूचना लिहिलेली असेल सईने? असं काही मी स्ट्रिक्ट नाहीये अशी कोणत्या सूचनेबद्दल, पण मजेशीर बरं एखादी सूचना. कॅफे कॉफी डे. हा, कारण मला कॉफी बनवायला आणि दुसऱ्यांना बनवून प्यायला द्यायला खूप आवडते. माझ्या हातची कॉफी प्रत्येकाने टेस्ट करावी अशी माझी इच्छा असते. म्हणजे इथे केव्हाही कॉफी मिळेल. हो हो. वाव, सो अशा पद्धतीने आपले क्विक क्वेश्चन संपलेत. खूप छान उत्तरं दिली सई, खूप छान वाटलं आणि आम्ही खूप जास्त एक्सायटेड आहोत की काय धमाका तू घालणार म्हणजे करणार आहेस आणि काय गोंधळ उडणार आहे मालिकेमध्ये. वी नेव्हर नो, कारण आम्ही पाहत होतो की लव्ह स्टोरीमध्ये दोघं जण छान एकत्र येत आहे, रोमॅन्टिक सीन आता मस्त दिसायला लागले होते, पण आता तू धमाका घेऊन आलीच आहेस, तर बघूया आता काय होतंय. सो तुला खूप साऱ्या शुभेच्छा आणि आय होप की ही मालिका सुद्धा आधीच्या मालिकेसारखी कुठच्या कुठे पोहोचेल. थँक्यू सो मच. आणि मी सुद्धा असं विश करते की आधीच्या मालिकेला जसं तुम्ही प्रेम दिलं तसं माझ्या ह्या कॅरेक्टरला सुद्धा खूप जास्त प्रेम द्या. तुम्हाला मजा येईल ह्याची गॅरंटी मी देते. थँक्यू. थँक्यू सो मच.